हॅलो. आपला चॅप्टर नंबर 6 चालू आहे. ITCPच्या लेक्चरमध्ये चॅप्टर नंबर 6 चालू आहे. त्याच्यामध्ये प्रिंटर इन्फॉर्मेशन इन्स्टॉलिंग अँड ट्रबल शूटिंग हे बघणार आहे आपण. तर आता पुढचा पॉईंट बघणार आहे आपण डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. प्रिंटरचा दुसरा प्रकार बघणार आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स. आता आपण याची इन्फॉर्मेशन बघू. या प्रिंटर्समध्ये स्मॉल पिनच्या सहाय्याने कॅरेक्टर्स आणि इमेजवर पेपरवर प्रिंट उमटवली जाते. या प्रिंटरमध्ये स्मॉल पिनच्या सहाय्याने काय केलं जातं, कॅरेक्टर आणि त्याच्यावर जी कॅरेक्टरची जी इमेज आहे तर ती पेपरवरती प्रिंट केली जाते. या प्रिंटर्समध्ये प्रिंट हेड हे पेपरच्या रुंदीच्या प्रमाणात पेपरच्या समोर हॉरिझॉन्टली हलवले जाते. हेडमध्ये असलेल्या पिन्स या इंक रिबनमधून इंक ही पेपरवर उमटवतात. हा जो प्रिंटर आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, तर याचा हा प्रिंट हेड हे पेपरच्या रुंदीच्या प्रमाणात पेपरच्या समोर हॉरिझॉन्टली हलवले जातात. हेडमध्ये असलेल्या पिन्स या काय जी इंक वगैरे असते तर ती रिबनमधून इंक जी पेपरवर उमटवतात. या प्रिंटरमध्ये रिबन वापरली जाते. तर त्या रिबन थ्रू ती जी इंक आहे तर ती काय केली जाते, प्रिंटवर उमटवली जाते. बाजारामध्ये डॉट मॅट्रिक्स प्रिंटरचा स्पीड CPS मध्ये मोजला जातो. जो त्याचा स्पीड आहे तर तो कॅरेक्टर पर सेकंद, CPS मीन्स कॅरेक्टर पर सेकंदमध्ये त्याचा जो स्पीड आहे तर तो मोजला जातो. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हे बायडायरेक्शनली काम करतात. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर जे आहे तर ते काय बायडायरेक्शनली काम करतात. जी प्रिंट्स वगैरे जी आहे तर ती रिबनच्या सहाय्याने जी इंक आहे तर ती पेपरवरती उमटवली जाते आणि आपली जी प्रिंट आहे तर ती अक्षर त्याच्यावरती छापून येत असतात. बाजारामध्ये डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स हे हेड पिनच्या आधारे वेगवेगळे मिळतात. आता जो हा डॉट मॅट्रिक्स जो प्रिंटर आहे तर याच्यामध्ये मेन एक हेड असतो. तर हा हेड जो आहे तर तो त्याच्यावरती कार्य करत असतो. ज्यावेळेस आपण प्रिंट्स वगैरे देतो तर त्यावेळेस तो जो हेड आहे तर तो त्या रिबनवरती आदळला जातो किंवा मग त्याच्यावरती घर्षण होतं त्याचं आणि ते घर्षण झाल्यानंतर ती जी रिबन असते तर ती त्या पेजवरती ती जी इंक असते तर ती छापते आणि त्यानुसार आपले जे अक्षर असते तर ते उमटतात. आता हा जो डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे तर त्याचा जो हेड असतो तर तो कसा असतो तो बघू आपण. प्रिंटर हेड. आता हा जो डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचा हेड असतो. हा हेड सर्व जे वर्किंग असतं तर ह्या हेड थ्रू होत असतं. हा जो हेड आहे तर तो हा हॅमर मारत असतो. ज्यावेळेस आपण प्रिंट आउट देतो तर तो जोरात काय करत असतो, हॅमरिंग करत असतो. हॅमरिंग केल्यानंतर त्याच्यावरती जी रिबन असते तर तिच्यावर जोरात हॅमर करतो आणि हॅमर केल्यानंतर जी काय प्रिंट आहे तर ती आपल्याला भेटत असते. पण हे जे प्रिंटर आहे तर ज्यावेळेस आपण प्रिंट देतो तर खूप जोरात काय करत असता, आवाज करत असता. बघा इथे आता हा जो आहे तर हा काय डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे आणि याच्यामध्ये एक हेड आहे. जशा प्रकारे इमेज दाखवली तर त्या प्रकारे इथे काय हेड आहे याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण प्रिंट देतो तर तो जो हेड आहे तर तो रिबनच्या बाजूला जोरात काय करतो, हॅमरिंग करत असतो. जोरात त्याच्यावरती आदळत असतो आणि तो वर्किंग करत असताना जोरात काय करत असतो, आवाज देत असतो. बघा इथे हा मध्ये हेड फिरतोय. हा इथे जो दिसतोय तर हा काय प्रिंटरचा हेड आहे. प्रिंट दिल्यानंतर तो पूर्णपणे ते हॉरिझॉन्टली काय त्याच्यावरती फिरतोय, पूर्णपणे त्या रॉडवरती तो फिरतोय आणि जे प्रिंट दिलेले आपण जे अक्षर तर तो काय करतोय तिथे छापून काढतोय. त्याचा आवाज पण खूप जोरात येतो. बघा
ज्यावेळेस तो प्रिंट घेतो तर त्याला जे प्रिंटिंग टाइम जो आहे तर तो पण खूप प्रमाणात लागतो. आपले जे लेझर वगैरे जे प्रिंट आहे तर प्रिंट दिल्यानंतर काहीतरी फ्यू सेकंदामध्ये आपल्याला काय भेटते, ती प्रिंट आउट भेटत असते. बघा इथे प्रत्येक कॅरेक्टर तो काय करतोय, छापून काढतोय. त्या पेज वरती तो छापतोय. हा जो मध्ये फिरतोय तर हा काय हेड आहे, त्याचा प्रिंटरचा हेड आहे. बघा प्रिंट इथे कंप्लीट झाली. बघा अशा प्रकारे हे जे डॉट मॅट्रिक जे प्रिंटर आहे तर ते काय जोरजोरात आवाज करतात किंवा मग त्याची जी प्रिंटिंग जो स्पीड आहे तर तो काय खूप कमी प्रमाणामध्ये. आता हा इथे हा जो हेड आहे तर हा काय करतो, ज्यावेळेस प्रिंट वगैरे देतात तर तो काय ते अक्षर छापण्याचं काम हा हेड करत असतो. त्याचनंतर आता इथे रिबन ड्रायव्हर गिअर आहे. बघा इथे एक गिअर दिसतोय. तर हा गिअर काय काम करतो, ज्या वेळेस प्रिंट देतो प्रिंटर PC वरून प्रिंटरला प्रिंट देतो तर हा गिअर तो रॉड जो असतो तर तो फिरवण्याचं काम करत असतो. बघा इथे आता एक गिअर दिसतोय. तर इथे हा गिअर काय असतो, अटॅच असतो. ज्यावेळेस ती प्रिंट निघते तर पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम हा गिअर करत असतो. तो काय करत असतो, हॉरिझॉन्टली ती प्रिंट फिरवत असतो आणि पूर्ण अक्षर छापल्यानंतर आपल्याला ती प्रिंट दिसते किंवा मग आपल्याला ते घेता येते. या गिअर थ्रू आपल्याला प्रिंट भेटत असते. हा काय डॉट मॅट्रिक्स प्रिंटरचा गिअर आहे. ब्लॅक कलर मध्ये जो दिसतोय तर हा काय गिअर आहे. आतमधले जे काय मॅग्नेट वगैरे असतील तर त्याला फिरवण्याचं काम हा गिअर करत असतो. त्यानंतर त्याचं कार्ट्रेज आहे. जो आपण प्रिंटर वापरतो तर त्या प्रिंटरसाठी कोणत्या प्रकाराचं कार्ट्रेज वापरता किंवा कशा प्रकारे रिबन वापरले जाते. बघा इथे ब्लॅक कलरमध्ये एक रिबन दिसते इथे. तर ही जी रिबन आहे तर ती ह्या डॉट मॅट्रिक्स प्रिंटरमध्ये वापरली जाते. या रिबनच्या सहाय्याने जे काही अक्षर असतात तर ते पेजवरती छापून निघतात. बघा अशा प्रकारची जी रिबन असते तर ती डॉट मॅट्रिक्स प्रिंटरमध्ये वापरली जाते. हा हा होता हेड. हा पूर्ण प्रिंटिंग काढताना याचा उपयोग होतो. त्यानंतर हा होता रिबन ड्राईव्ह गिअर. जी रिबन आहे तर तिला फिरवण्याचं काम, त्याचप्रमाणे आतमधले जे मॅग्नेट वगैरे असतील तर ते फिरवण्याचं काम हा गिअर करत असतो. ज्यावेळेस प्रिंट देतो तर ती रिबन वन बाय वन पूर्ण इथे जी रिबन दिसते तर ती पूर्णपणे अशी फिरत असते. त्यानंतर हा जो डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, अशा प्रकारे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर असतो. स्पीड वगैरे जे कमी प्रमाणात असतं, त्याचप्रमाणे जी प्रिंट क्वालिटी आहे त्याची जी प्रिंट क्वालिटी आहे तर ती जरा लो असते. त्याचप्रमाणे त्याला प्रिंट देण्यास खूप टाईम लागतो. कमीत कमी एखादा मिनिट तरी लागतो. आपले जे लेझर प्रिंटर वगैरे जे आहे तर त्याला टाईम स्पीड हा कमी असतो. खूप कमी फ्यू काहीतरी सेकंदामध्ये आपल्याला प्रिंटआउट भेटत असते. नंतर बघा इथे एक इमेज दाखवली. तर हा जो डॉट मॅट्रिक जो प्रिंटर आहे याचे पण पुढे प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात. आता त्याचे प्रकार बघू कुठले. बघा इथे पण डॉट मॅट्रिक्स प्रिंटरची इमेज दाखवली आहे. सपोज हा जो आहे त्याचप्रमाणे हा आहे. इथे गिअर दाखवला आहे, त्याचप्रमाणे इथे आतमध्ये त्याचा हेड वगैरे. त्यानंतर बघा डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. तर पहिला आहे 9 पिन हेड असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आणि दुसरा आहे 24 पिन असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. आता आपण पहिला बघू 9 पिन हेड असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. हे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर कॉमनली वापरतात आणि त्यांची किंमत कमी असते. पण त्यांची प्रिंट क्वालिटी काय असते, खराब असते. एका उभ्या रेषेमध्ये 9 पिन्स असतात. 9 पिन हेड असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर याच्यामध्ये काय, जो डॉट मॅट्रिक्स जो प्रिंटर्स आहे तर ते कॉमनली काहीतरी कमी प्रमाणामध्ये हे प्रिंटर वापरले जातात आणि त्याची जी किंमत आहे तर ती काय बाजारामध्ये कमी आहे. पण त्याची प्रिंट क्वालिटी खराब आहे. एका उभ्या रेषेमध्ये 9 पिन्स असतात. त्याची जी प्रिंटिंग जी क्वालिटी आहे तर ती खूप म्हणजे खराब आहे किंवा मग क्लॅरिटी नाही. सपोज आता फॉर एक्झाम्पल हे पेज आहे, हे छापलेले दिसतंय पण प्रिंट क्वालिटी खराब असल्यामुळे ह्या लाईन्स वगैरे काय आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. त्याचप्रमाणे जे काही अक्षर वगैरे आपण छापले असतात तर ते आपल्याला समजण्यास अवघड जातं. त्याच्यामुळे याची क्वालिटी काय कमी आहे.
पहिलं बघितलं 9 पिन हेड असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. आता दुसरा बघू 24 पिन हेड असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. तर याच्यामध्ये काय, हे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर महाग आहे, ते हाय क्वालिटीची प्रिंट देते. हेडवर 3 उभ्या कॉलममध्ये 24 पिन्स असतात. आता हे जे 24 पिन हेड असलेले प्रिंटर्स आहे, तर हे काय जर घ्यायला गेलं तर महाग बसतात. त्याची जी प्राइस आहे तर ती काय हाय आहे, ते हाय क्वालिटीचीच प्रिंट देतात. त्याची जी प्रिंट क्वालिटी आहे, क्लॅरिटी आहे, तर ती खूप छान आहे. म्हणजे जर प्रिंट जर दिली तर एकदम क्लिअर प्रिंट आपल्याला छापून येते. याला किती पिन्स असतात, 24 पिन असतात, 24 पिन्स असतात. तर हे डॉट मॅट्रिक्सचे 2 प्रकार बघितले. पहिला होता 9 पिन हेड असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आणि दुसरा होता 24 पिन हेड असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. पहिला जो होता त्याची किंमत कमी आहे आणि क्वालिटी खूप खराब आहे. त्यानंतर दुसरा बघितला 24 पिन हेड असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. तर हे काय, याची जी किंमत आहे तर ती हाय आहे आणि त्याची जी प्रिंटिंग क्वालिटी पण जी आहे तर ती काय खूप क्लिअर आहे, किंवा मग हाय याच्यामध्ये ती प्रिंट क्वालिटी दिसून येते. आता पुढे आपण बघणार आहे जो डॉट मॅट्रिक प्रिंटर आहे तर तो कशा प्रकारे काम करत असतो. डॉट मॅट्रिक्स प्रिंटरची कार्यपद्धती. प्रथम पीसी प्रिंटरला ASCII कोडमध्ये डेटा इंटरफेस केबल वापरून पाठवतो. जो पीसी आहे तर त्याच्याकडून ASCII कोडमध्ये जो डेटा आहे तर तो इंटरफेस केबल वापरून तो काय करत असतो, पाठवत असतो. ASCII म्हणजेच काय की अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ASCII त्याचा फुल फॉर्म आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. तो ASCII कोडमध्ये त्या केबलला काय तो डेटा जो आहे तर तो पाठवत असतो. या डेटा बरोबर पीसी आणखी काही इन्फॉर्मेशन सुद्धा पाठवतो. या डेटा समोर ॲट अ टाइम तो जो पीसी मधला जो काही डेटा वगैरे आहे तर तो पण काय करत असतो, पाठवत असतो. या डेटा बरोबर पीसी आणखी काही इन्फॉर्मेशन तो काय करत असतो, पाठवत असतो. जशी कार्ट्रेज रिटर्न फॉर्म फीड जी प्रिंट हेड आणि प्रिंटर कार्ट्रेजला कंट्रोल करतात. आता बघितलं की ज्यावेळेस आपण प्रिंट वगैरे देतो तर तो हेड वगैरे जो आहे तो काय रिटर्न येतो किंवा मग पुढे जातो. जी रिटर्नची जी प्रोसेस आहे तर तो काय मागे पुढे प्रिंट देताना तो हेड करत असतो, किंवा जी पेपर आहे त्याची जी फीडिंग प्रोसेस जी असते तर तो करत असतो. प्रिंट हेड आणि प्रिंट कार्ट्रेजला तो काय करत असतो, कंट्रोल करत असतो. त्यावेळेस ती प्रिंट देताना तो हेड मागे पुढे जातो, तर त्यावेळेस तो ते प्रिंटर कार्ट्रेजला काय करत असतो, कंट्रोल करत असतो. आलेले ASCII कोड हे प्रिंटच्या बफर एक प्रकारचे रॅम मध्ये ठेवले जातात. आलेले जे काही कोड्स वगैरे जे आहे तर ते प्रिंटरच्या बफर एक प्रकारची, सपोज आपल्या ज्या पीसीला जशी रॅम असते तात्पुरत्या स्वरूपामध्ये डेटा स्टोअर करण्याचं काम ती करत असते. तर अशाच प्रकारे प्रिंटरला एक बफरिंग एक रॅम प्रकारे एक बफर्स असतो. तिथे तो जो ASCII कोड्स आहे, सॉरी, आलेले जे काही डेटा वगैरे आहे तर तो काय करतो, ठेवत असतो. प्रिंटरच्या रॉम चिप्समध्ये असलेल्या बीट मॅप टेबलमध्ये प्रत्येक ASCII कोडसाठी एक विशिष्ट डॉट्स पॅटर्न असतो. प्रिंटरच्या रॉम चिपमध्ये असलेल्या ज्या बीट्स मॅटेबलमध्ये एक काय ASCII कोडसाठी एक विशिष्ट डॉट पॅटर्न असतो. डॉट पॅटर्न्स म्हणजेच काय की आता हे जे डॉट मॅट्रिकचे प्रिंटर्स वगैरे आहे तर ते प्रिंट देताना जे अक्षर आहे तर त्यांचे डॉटमध्ये छापून येतात. तर त्यासाठी काय असतं, एक डॉट पॅटर्न असतो. प्रिंटरमधील प्रोसेसर डॉट पॅटर्न ASCII कोडसाठी सिलेक्ट करतो. प्रिंटरमधील जो प्रोसेसर आहे, सपोज आपल्या कम्प्युटरला जसा आपल्या मदरबोर्डवरती एक प्रोसेसर असतो, जो काही प्रोसेसर आहे तर तो काय कंट्रोलिंगचं काम करतो. जे काही आपण त्याला सांगतो करायला तर तो त्याच्यावरती व्यवस्थित कार्यरत करत असतो किंवा कार्य करत असतो. तर अशाच प्रकारे ह्या प्रिंटरमध्ये काय असतं, एक प्रोसेसर टाईप असतो. तर प्रिंटरमधील जो काही प्रोसेसर डॉट पॅटर्न जो ASCII कोड आहे तर तो काय करतो, तो सिलेक्ट करत असतो. प्रिंटरमधील जो प्रोसेसर आहे तर तो कुठला डॉट पॅटर्न त्याच्यासाठी योग्य आहे तर तो काय करत असतो, ती सिलेक्ट करत असतो. त्यानंतर पुढचं, प्रिंटरमधील प्रोसेसर डॉट पॅटर्ननुसार प्रिंट हेडला प्रिंट करायची इन्फॉर्मेशन देतो. प्रिंटरमधील जो प्रोसेसर आहे तर तो जो डॉट पॅटर्न आहे तो सिलेक्ट केल्यानंतर तो प्रिंट हेडला प्रिंट करण्याची काय करत असतो, इन्फॉर्मेशन देत असतो. त्यांनी सिलेक्ट केल्यानंतर कुठला डॉट पॅटर्न घ्यायचा तो सिलेक्ट करतो
आणि पुढे इन्फॉर्मेशन पाठवत असतो. तसेच प्रिंट हेडला प्रिंटर प्रोसेसर पेपरवर मूव्ह करण्यासाठी कंट्रोल करतो. तसंच हा जो प्रोसेसर आहे तर तो काय करत असतो, त्या हेडला प्रिंटर हेडला जो हेड प्रिंट दिल्यानंतर मागे पुढे फिरत असतो तर त्याला कंट्रोलिंग करण्याचं काम हा प्रोसेसर करत असतो. त्याचप्रमाणे पुढे प्रिंट हेडवर 9 किंवा 24 पिन्स असतात. प्रिंट हेड जो हेड बघितला आपण मगाशी मागे इथे बघितला हेड प्रिंटरचा हेड, तर याच्यावर हा जो हेड आहे तर याच्यावरती 9 किंवा 24 पिन्स असतात. 9 किंवा प्रिंट हेडवर 9 किंवा 24 पिन्स असतात. प्रत्येक पिन ही इलेक्ट्रोमॅग्नेटला किंवा सॅलेनॉइडला कनेक्ट केलेली असते. प्रत्येक पिन जी ही आहे तर ती काय इलेक्ट्रोमॅग्नेटला किंवा सॅलेनॉइडला काय केलेली असते, ती कनेक्ट केलेली असते. आता आपण इथे डॉट मॅट्रिक्स जो प्रिंटर आहे तर त्याची पिन्सची जी इमेज आहे तर ती बघू. बघा इथे दिसतंय 1 नंबरला स्प्रिंग आहे. जो प्रिंटर आहे तर त्याच्यामधली त्या पिन्स मधली काही स्प्रिंग आहे. तर ब्लॅक कलर मध्ये काय दाखवली, स्प्रिंग दाखवली. त्यानंतर 2 नंबरला इलेक्ट्रोमॅग्नेट, बघा इथे व्हाईट कलर मध्ये छोटासा मॅग्नेट दाखवलाय. तर हा काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. त्यानंतर तिसरा आहे परमनंट मॅग्नेट, बघा इथे 3 नंबरला परमनंट मॅग्नेट, इथे आहे परमनंट मॅग्नेट. आणि चौथा आहे पिन्स. ह्या ज्या काही 9 पिन असो किंवा 24 पिन्स असतील तर त्या ह्या काय आहे ते पिन्स दाखवले आपल्याला, 9 किंवा 24 पिन्स. पिन रिबनवर फायर करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटला 5 व्होल्ट DC सप्लाय दिला जातो. जी पिन्स आहे तर ती रिबनवर फायर करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटला 5 व्होल्ट DC सप्लाय दिला जातो. किती सप्लाय दिला जातो, 5 व्होल्ट DC सप्लाय. जी रिबन आहे तर तिला फायर करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटला किती सप्लाय दिला जातो, 5 व्होल्ट DC सप्लाय दिला जातो. ज्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जाइज होतो. त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होऊन परमनंट मॅग्नेटशी रिपेल होऊन पिन ही पेपरवर मूव्ह केली जाते. पिन ही पेपरवरती काय केली जाते, मूव्ह केली जाते. जो परमनंट जो मॅग्नेट आहे तर त्याच्यावरती काय होतो, तो रिपल होतो आणि पिन ही पेपरवर मूव्ह केली जाते. पुढे आहे पिन ही इंक रिबनवर आढळली जाते. पिन ही इंक रिबनवरती आढळली जाते. या इम्पॅक्टमुळे रिबनवरील इंक पेपर ट्रान्सफर केली जाते. या ज्या इम्पॅक्टमुळे जे रिबनवरील जी इंक आहे तर ती पेपरवरती काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते किंवा अक्षरं उमटली जातात. पिन फायर झाल्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेट डीएनर्जाइज केली जाते आणि पिन ही स्प्रिंगच्या साहाय्याने परत ओरिजिनल पोझिशनला पुन्हा स्ट्राईक करण्यासाठी रेडी ठेवली जाते. पिन फायर झाल्यानंतर जो इलेक्ट्रोमॅग्नेट डीएनर्जाइज केली जाते, बरोबर. आणि जी पिन्स आहे ती स्प्रिंगच्या साहाय्याने परत ओरिजिनल पोझिशनला, पहिली ज्या पोझिशनला होते तर त्याच पोझिशनला स्ट्राईक करण्यासाठी म्हणजे पुन्हा आणण्यासाठी रेडी ठेवली जाते. डॉट मॅट्रिक्स प्रिंटरमध्ये पेपर शक्यतो फ्रिक्शन फीड किंवा ट्रॅक्टर फीडच्या साहाय्याने पुढे ढकलला जातो. आता हा जो डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे तर याचा जो पेपर आहे तर तो फ्रिक्शन फीड आणि ट्रॅक्टर फीडच्या साहाय्याने, म्हणजे एक ट्रे असतो, ज्यावेळेस आपल्याला तिथे पेज टाकायचे इथे, तर इथे काय ट्रे असतो. तर इथे टाकल्यानंतर ज्यावेळेस आपण प्रिंट देणारे किंवा पेज टाकणारे तर जितके पेज आपण टाकणारे तर तितके तो काय करतो, फिट करून घेतो. त्या प्रिंटिंग मध्ये काय करतो, तो फिट करून घेतो. आणि ज्यावेळेस आपण प्रिंट देतो तर 1 बाय 1 ती काय भेटते, आपल्याला प्रिंट भेटते. किंवा ते पेज आहे तर तो काय करून घेतो, सेट करून घेतो. ज्यावेळेस तो सेट करतो तर तो त्या गिअरमध्ये ते प्रिंट जे पेपर जे आहे तर ते गिअरमध्ये काय होता, फिट होता. आपल्याला ते काढता येत नाही, जर काढायचे जर असतील तर काढू शकतो, पण फिट का करतो की ज्यावेळेस प्रिंट वगैरे देणार आहे तर पेज अडकणार नाही मध्ये, तर त्यासाठी तो काय करून घेतो, फिट करून घेत असतो. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्समध्ये पेपर शक्यतो फ्रिक्शन फीड किंवा ट्रॅक्टर फीडच्या सहाय्याने पुढे काय केले जातात, ढकलले जातात. हे बघितलं आपण डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर म्हणजे काय, की त्याचे फीचर्स वगैरे काय आहे किंवा मग त्याचा जो स्पीड आहे, कॅरेक्टर्स पर स्पीड, म्हणजे तो त्याचे जे अक्षर आहे तर तो कसा मोजतो ते बघितलं.
त्याचनंतर त्याचा जो हेड आहे, प्रिंटिंग जो हेड आहे तर तो बघितला. त्याच्यावरती किती पिन्स असतात, 9 किंवा 24 पिन्स असतात. तो हेड जो ज्यावेळेस आपण प्रिंटिंग देतो तर तो कार्यरत तो हेड असतो. ज्यावेळेस प्रिंट देतो तर तो मागे पुढे ढकलण्याचं काम, प्रिंट छापण्याचं काम, जे अक्षर असतात तर जी आपली रिबन आहे तर तिच्यावर तो हॅमरिंग करतो आणि हॅमरिंग केल्यानंतर त्याची जी रिबनवरती जी शाई आहे तर ती पेजवरती उमटली जाते, म्हणजे आपले जे अक्षर आहे तर ते छापले जातात. त्यानंतर रिबन ड्रायव्हर गिअर बघितला तर त्या रिबनला फिरवण्याचं काम, 1 बाय 1 फिरवण्याचं काम हा रिबन गिअर करत असतो. या आतमधले जे मॅग्नेट वगैरे आहे तर त्याला फिरवण्याचं काम हा गिअर करत असतो. त्याचप्रमाणे रिबन कार्ट्रेज, डॉट मॅट्रिक्स प्रिंटरमध्ये अशा प्रकारची काय केली जाते, रिबन वापरली जाते आणि या रिबन थ्रू आपल्याला आपली जी प्रिंटआउट आहे तर ती छापून निघते. आता जो डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे त्याची इमेज बघितली आपण. अशा प्रकारे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर असतो. इथे त्याचा गिअर सेट केलेला असतो. जो गिअर बघितला आपण तर तो इथे सेट केलेला असतो. त्यानंतर डॉट मॅट्रिक्स प्रिंटरचे 2 प्रकार बघितले. 9 पिन हेड असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आणि 24 पिन असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स. जे 9 पिन हेड असलेले डॉट मॅट्रिक्सचे प्रिंटर्स आहे तर ते कमी प्राईजमध्ये भेटतात. त्याचप्रमाणे त्याची जी प्रिंट क्वालिटी आहे तर ती काय खराब आहे आणि टोटल त्याला 9 पिन्स असतात. दुसरा होता 24 पिन हेड असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. तर याची जी प्रिंट क्वालिटी आहे तर ती हाय आहे. त्याचप्रमाणे त्याची किंमतही काय खूप जास्त, म्हणजे हाय प्रमाणात आहे. त्यानंतर त्याची कार्यपद्धती बघितली. जो प्रिंटरला जो पीसीला प्रिंट दिल्यानंतर तो काय ASCII कोडमध्ये जो डेटा आहे तर तो पाठवत असतो. ASCII म्हणजेच काय, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज हा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याचनंतर आपण बघितलं तर तो काय करतो, फ्रिक्शन फीड आणि ट्रॅक्टर फीडच्या साहाय्याने जे पेज आहे तर तो काय करत असतो, पुढे ढकलत असतो. आता आपण पुढचा बघणार आहे इंकजेट प्रिंटर. पुढचा प्रिंटरचा टाईप आहे इंकजेट प्रिंटर्स. इंकजेट प्रिंटर हा नॉन इम्पॅक्ट प्रिंटरचा प्रकार आहे. इंकजेट प्रिंटर हा कुठल्या प्रकारामध्ये मिळतो, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. बीट इमेज इन्फॉर्मेशन पद्धत इंकजेट प्रिंटरमध्ये प्रिंट करताना वापरली जाते. बीट इमेज इन्फॉर्मेशनची जी पद्धत आहे तर ती इंकजेट प्रिंटरमध्ये प्रिंट करताना वापरली जाते. कॅरेक्टरचा शेप हा डॉट पासून तयार होतो. इमेजवर आणण्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक, मॅग्नेटायझेशन किंवा हीट या प्रोसेसच्या सहाय्याने इंक स्प्रेइंग केली जाते. इमेजवर याची जी पेज छापून येतं तर ते कशा प्रकारे छापून येतं, डॉट पासून तयार होतो. त्याचा जो स्पीड आहे किंवा त्याचा कॅरेक्टरचा जो शेप आहे तर हा डॉट पासून तयार होतो. इमेजवर आणण्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा मॅग्नेटायझेशन या हीट प्रोसेसच्या सहाय्याने काय केली जाते, ती इंक जी आहे तर ती स्प्रेइंग केली जाते किंवा मग पसरवली जाते. इंकजेट प्रिंटर हा साऊंडलेस प्रिंटर आहे. एकाच वेळी कार्बन टाकून कॉपीज वर प्रिंट काढता येत नाही. हा काय साऊंडलेस प्रिंटर आहे. एकाच वेळी कार्बन टाकून कॉपीज वर प्रिंट काढता येत नाही. आता डॉट मॅट्रिक्स प्रिंटर जसा बघितला, पेज टाकले तर तो काय करतो, फीड करून घेतो किंवा मग फिट करून घेतो. आपल्याला ते पेज पुन्हा काढता येत नाही. त्याचनंतर इथे काय आहे की कार्बन टाकून कॉपीजवर ॲट अ टाइम भरपूर अशा ज्या प्रिंट आहे तर त्या काय आपल्याला काढता येत नाही आणि हा साऊंडलेस प्रिंटर आहे. याचा जो आवाज आहे तर तो कमी, म्हणजे याला आवाज नाही. जसा डॉट मॅट्रिक्स प्रिंटर जोरात आवाज देतो प्रिंट दिल्यानंतर, तर हा जो प्रिंटर आहे तर तो आवाज देत नाही. एकदम स्मूथली असा तो काय करतो, प्रिंट काढत असतो. इमेज जनरेट करण्यासाठी इंकजेट प्रिंटर त्याच्या कार्ट्रेजमधील छोट्या नोझलचा वापर पॅटर्न व डॉट्स प्लेस करण्यासाठी करत असतो. आता जो हा प्रिंटर आहे तर याला काय आहे, नोझल्स आहे. त्याला कशी रिबन्स होती तर याला काय नोझल्स आहे. नोझलचा वापर या प्रिंटरसाठी केला जातो. नोझल्स म्हणजे काय की जे आपले किंवा आपण ब्लॅक अँड व्हाईट इंक असेल, त्याच्यानंतर कलर इंक वगैरे असेल तर आपण त्या टँकमध्ये टाकतो आणि टँकमध्ये टाकल्यानंतर आपल्याला प्रिंट काढता येते. वेगवेगळ्या कलरिंगमध्ये आपल्याला प्रिंट काढता येते. ब्लॅक अँड व्हाईट जर काढायची जर असेल तर ती आपल्याला काढता येते. या जे प्रिंटर आहे तर याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन आहे, कलर आणि ब्लॅक अँड व्हाईट. इंकजेट प्रिंटर हे इंक कार्ट्रेजच्या नोझलमधून इंक बाहेर पेपरवर स्प्रे करण्यासाठी 2 पद्धतीचा वापर करतात.
आता ही जी इंक आहे, आपण ह्यो जो प्रिंटर आहे तर याच्यामध्ये इंकचा वापर करतो आपण. जी इंक भेटते तर तिचा वापर करतो. पण पेपरवर स्प्रे करण्यासाठी याच्यामध्ये 2 पद्धतीचा वापर करतात. 2 पद्धती म्हणजेच कुठल्या, की ब्लॅक, व्हाईट आणि कलर. बघा इथे. आता हा जो प्रिंट आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची इंक वापरली जाते. सपोज कुठल्याही मॉडेलचा प्रिंटर असेल तर त्या मॉडेलनुसार त्याची जी इंक आहे तर ती काय सेट केलेली असते. तर अशा प्रकारची आपल्याला इंक बॉटल येतात. त्यानंतर अशी इंक त्या टँकमध्ये इंक टाकल्यानंतर आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढता येते. त्याचप्रमाणे कलर प्रिंट काढता येते वेगवेगळ्या. बघा इथे एक नेव्ही ब्लू कलरची, नंतर इथे मॅजेंटा आहे, इथे येल्लो कलरमध्ये इंक आहे. तर अशा प्रकारचे कलरिंग प्रिंट आपल्याला काय करता येतात, काढता येत असतात. याचा जो आवाज आहे प्रिंट दिल्यानंतर तर तो येत नाही. हा साऊंडलेस प्रिंटर आहे. कुठला? साऊंडलेस प्रिंटर. आता हा इंकजेट प्रिंटरची इमेज आहे. बघा इथे कॅनॉनचा प्रिंटर आहे. त्याची इथे कंपनी दाखवली. इथे पेज दाखवले की अशा प्रकारे त्याची जी इमेज आहे तर ती आपण काढू शकतो. प्रिंट काढू शकतो. बघा इथे वेगवेगळ्या कलरमध्ये काय आली, ती प्रिंट आउट निघाली. ब्लॅक अँड व्हाईट पण कलर आहे. अदर जे कलर आहे तर ते काय मिक्सिंग होऊन आलेले. त्याच्यानंतर त्याचा इंक टँक कसा असतो, आपण जिथे इंक भरणार आहे त्या प्रिंटरमध्ये तर त्या टँक कसा असतो, बघा अशा प्रकारे टँक असतो. वेगवेगळ्या कलरमध्ये ब्लॅक असेल, जे काही कलर आहे तर त्या कलरिंग थ्रू प्रत्येकाला सेपरेट इंकसाठी काय दिलेलं असतं, एक टँक दिलेला असतो. त्या टँकमध्ये ती इंक काय करायची, टाकायची. अशा प्रकारचा काय टँक असतो. त्याचप्रमाणे इंक सांगितलं तुम्हाला की अशा प्रकारे इंक येतात. त्या इंक टाकल्या ह्या टँकमध्ये काय करायचे, त्या इंक पुश करायच्या किंवा मग टाकायच्या आहे आपल्याला. त्यानंतर त्याचा हेड. आता हा जो प्रिंटर आहे तर त्याचा असा हेड असतो. बघा इथे हेड दाखवले, ते पिन्स वगैरे दाखवले इथं, इंकजेट प्रिंटर हेड. तर अशा प्रकारे याचा काय असतो, तो हेड्स असतो. हेड त्याच्यावरती वर्किंग करत असतो. पण हा जो हेड आहे या प्रिंटरचा तर हा जोरजोरात आवाज करत नाही, साऊंडलेस आहे. जोरजोरात आवाजही करत नाही आणि साऊंडलेस आहे. एकदम स्मूथली आपल्याला प्रिंट आउट भेटतात. अशा प्रकारे आपण हा इंकजेट प्रिंटर बघितला. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, हा नॉन इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये मोडतो. त्यानंतर एक इमेज, जो कॅरेक्टरचा जो शेप आहे तर तो काय डॉटपासून तो तयार करत असतो. त्याच्यानंतर हीट, ती जी हीट या प्रोसेसच्या सहाय्याने तो काय करत असतो, जी इंक आहे तर ती पूर्ण पेजवरती स्प्रे करत असतो. त्याचनंतर हा साऊंडलेस प्रिंटर आहे. कुठलाही आवाज करत नाही. एकाच वेळी कार्बन टाकून कॉपीजवर प्रिंट काढता येत नाही. एकाच वेळी कार्बन टाकून भरपूर अशा आपल्याला याच्यामध्ये काय प्रिंट काढता येत नाही. त्यानंतर इमेजवर जनरेट करण्यासाठी इंकजेट प्रिंटरच्या जो हा जो प्रिंटर आहे तर तो काय नोझलचा वापर करत असतो. या प्रिंटरला काय असतो, नोझल असतो. तर हा नोझलचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे हा जो प्रिंटर आहे तर काय पेपर म्हणजे आउट करण्यासाठी किंवा मग ज्यावेळेस आपण पेज काढणार आहे, प्रिंट देणार आहे तर 2 पद्धतींचा वापर करतात. एक ब्लॅक अँड व्हाईट आणि दुसरा आहे कलर. या प्रिंटरमध्ये आपण दोन्ही प्रिंट काढू शकतो, कलर आणि ब्लॅक अँड व्हाईट. अशा प्रकारे त्याचा हा प्रिंटर असतो, इंकजेट प्रिंटर अशा प्रकारे दिसतो. त्याचप्रमाणे त्याचा टँक बघितला, इंक टँक कशा प्रकारे असतो, अशा प्रकारे त्याचा इंक टँक असतो. त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये इंक वापरू शकतो. प्रत्येक मॉडेलनुसार प्रत्येक याची काही आपल्याला इंक भेटत असते. कुठल्याही मॉडेलची जर टाकली तर ती त्याला सूट होत नाही किंवा मग चालत नाही. प्रत्येक मॉडेल बघून आपल्याला त्याच्यामध्ये इंक टाकायची असते. त्याचप्रमाणे त्याचा जो हा हेड आहे तर तो अशा प्रकारे असतो. इथे इमेज दाखवली बघा, हा हेड आहे तर तो काय साऊंडलेस आहे, जोरजोरात काय करत नाही, आवाज करत नाही. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर बघितला, त्याचे वर्किंग बघितलं. त्याच्यानंतर त्याच्या हेडची इमेज बघितली. त्यानंतर रिबन, हा जो प्रिंटर आहे तर त्याला काय रिबन गिअर असतो तर त्याची एक इमेज बघितली अशा प्रकारे. त्यानंतर त्याला जे कार्ट्रिज वापरता तर ते अशा प्रकारे वापरता. परत त्याची जो डॉट मॅट्रिक प्रिंटर आहे तर त्याची इमेज बघितली. इथे एक गिअर सेट केलेला आहे. त्याचनंतर
डॉट मॅट्रिक्स प्रिंटरचे 2 प्रकार बघितले. 9 पिन हेड असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, 24 पिन असलेले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. त्याचप्रमाणे त्याचा ASCII कोड बघितला. तो जो डेटा पाठवतो तर तो ASCII कोडमध्ये काय करत असतो, पुढे ट्रान्सफर करत असतो. ASCII म्हणजे काय, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. त्यानंतर पुढे बघितलं इंकजेट प्रिंटर. तर हा इंकजेट प्रिंटर कोणत्या टाईपमध्ये पडतो तर ते बघितलं, नॉन इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये नॉन इम्पॅक्ट प्रिंटरचा हा काय एक टाईप आहे. त्याचनंतर याच्यामध्ये काय वापरलं जातं, नोझल वापरलं जातं, रिबन वापरली जात नाही, याच्यामध्ये नोझल वापरली जातात. हा जो इंकजेट प्रिंटर आहे तर हा काय आहे, साऊंडलेस आहे, याचा जो जोरात आवाज होत नाही. त्याचप्रमाणे हा जो प्रिंटर आहे तर तो 2 प्रकारामध्ये प्रिंट आउट देतो, कलर आणि ब्लॅक अँड व्हाईट. जसा डॉट मॅट्रिक्स प्रिंटर फक्त ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्रिंट देतो. जो डॉट मॅट्रिक्स जो प्रिंटर आहे तर तो काय ब्लॅक अँड व्हाईटमध्येच काय भेटते, आपल्याला प्रिंट आउट भेटते. पण हा जो इंकजेट प्रिंटर आहे तर याचे दोन्ही प्रकारामध्ये आपल्याला प्रिंट आउट भेटत असतात. त्यानंतर इंकजेट प्रिंटरची इमेज बघितली. अशा प्रकारे इंकजेट प्रिंटर असतो, त्याला कुठलाही गेअर वगैरे नसतो, बाहेरून गेअर वगैरे नसतो. त्यानंतर इंक टँक बघितला. या इंक टँकमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे इंक भरू शकतो. प्रत्येक इंकला प्रत्येक टँक हा वेगवेगळा सेपरेट दिलेला आहे. त्यानंतर त्याचा हेड बघितला. अशा प्रकारे त्याचा हेड असतो. हा हेड जोरजोरात आवाज करत नाही. अशा प्रकारे आपण आज हे प्रिंटरचं लेक्चर बघितलं, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आणि इंकजेट प्रिंटर. अशा प्रकारे आपलं जे लेक्चर आहे तर ते इथे संपलं आहे. थँक्यू.